फुलटॉस मिस केलेला आहे बॅट्समननी आणि या फुलटॉसवर सिंगल धाव काढून संतुष्टी मानावं लागेल. आपल्यासोबत उपस्थित असतील लेवा पाटील प्रीमियर लीगचे केतन अत्तरदे. हे चांगले अष्टपैलू खेळाडू आहे केतन अत्तरदे. तर ही मोठी अपील आणि ह्या अपीलवर बॅट्समनला परतावं लागेल डगआउटकडं. पवार कंस्ट्रक्शनसाठी पहिली विकेट. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 रन 1 विकेट. शिवराज भाऊ युवा मंच पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा काही चांगला फायदा घेऊ शकली नाही आहे. इम्पॅक्ट प्लेयर ग्राउंडमध्ये. बॅट आहे बॅट त्यांच्या तुमच्या बॅट आहे का असतील ना इथे बाजूला. अच्छा विकायला आणले का मग काढा नाही केव्हा काढा. हां माहिती ना ब्रँड ॲम्बॅसेडर. हां माहिती माहिती त्या बॅटा मला हा एक जण बोलला बॅटा आणलेला बोले तर काल पण काही काढलं नाही म्हटलं. काल असेच नाही काढले मी. काढून ठेवा ना मग ठेवून द्या. टेबल एक टेबल नाही तर कोपऱ्यात ठेवून द्या. एक खुर्च्या पण बसून जायचं आणि त्या टेबलला बॅटा वरती परमिशन नव्हती घेतली म्हणून. अरे ठेवा इथं टेबलला बॅटा ठेवा तुम्ही. या बॉलला पुल करून दिला आणि आपल्या टीमसाठी पहिला चौकार 4 रन. पहिली बाउंड्री. दुसरी बाउंड्री सॉरी. दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल 9 रन 2 विकेट. शॉर्ट बॉल पुल करण्याचा ट्राय केला पण हा बॉल व्हाईटच्या दिशेने.
पवार कन्स्ट्रक्शन संघ आपल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये चांगला खेळ करताना बॅटिंग टीम फारसा काही फायदा घेऊ शकली नाही आहे. हा बॉल हवेत आणि सरळ फिल्डरच्या हातात ही कॅच ड्रॉप झाली आहे. पॉवर प्लेचा पॉवर कन्स्ट्रक्शनचा शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा ट्राय केला आहे आणि ही चांगली पवार कन्स्ट्रक्शन टीम कडनं चांगली फिल्डिंग आणि इथं 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या आहेत पवार कन्स्ट्रक्शन संघाने. ललितने चांगली फिल्डिंग करून आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रन 2 विकेट. आता बॉलिंग लाईनअप असतील अक्षय अत्तरदे. अक्षय अत्तरदे आपल्या कटर गोलंदाजीसाठी जळगावमध्ये खूप फेमस आहेत. अक्षय अत्तरदे. बॉलिंग एंड जितेंद्र भाऊ नारखेडे यांच्याकडून बॉलिंग एंड करून अक्षय अत्तरदे बॉलिंगवर आणि बॅटिंग एंड मे सिद्धेश्वर ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव यांच्याकडून स्ट्राईकवर असतील तेजस रवींद्र पाटील. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा ट्राय केलेला आहे आणि हा सरळ डॉट बॉल. अक्षय आपल्या बोटांच्या जादूने इथं बॉल मध्ये आणि बाहेर काढतात. वापस एक कटर बॉल आणि हा सरळ बॅट आणि बॉल मध्ये काहीच संपर्क नाही आणि हा
हा असेल लो बॉल, फ्री हिट. फ्रीजचा काही फारसा फायदा घेऊ शकला नाही. बॉल हवेत असेल आणि बॉल सरळ फिल्डरच्या हातात कॅच, पण या बॉलवर कॅच आउट नसेल कारण की हा बॉल फ्री हिट होता. तिसऱ्या ओव्हरचे 3 बॉल 17 रन 2 विकेट. अक्षय अत्तरदे आपल्या बॉलिंगच्या जादूने आपल्या बॉलला फिरवत बोटं मारत तिथं बाहेर मध्ये काढत बॅट्समनला कोणताही चान्स देत नाही की मोठा शॉट खेळण्यासाठी. हा बॉल पळून वापस बाहेरच्या दिशेने निघाला आणि सरळ यष्टीरक्षक अतुल झोपे यांच्याकडे. अक्षय अत्तरदे यांना बादली एक्सप्रेस म्हणून पण ओळखलं जातं. तिसऱ्या होता 5वा बॉल, शॉर्ट बॉल आणि या बॉलला सरळ लॉप करून दिले आणि हा बॉल सिंगल रन. तिसऱ्या ओव्हरला आहे ड्रिंक ब्रेक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन 2 विकेट. अक्षय अत्तरदे खूप कंजूस गोलंदाजी करून आपल्या टीमसाठी एकही मोठा शॉट न खेळूया बॅट्समनला सिंगल सिंगल करून 20 रनावर आणलंय आणि 2 विकेट 3 ओव्हर. बॉलिंग इन करून श्री जितेंद्र भाऊ नारखेडे यांच्याकडून चौथी ओव्हर घेऊन येत आहेत अतुल झोपे. हा बॅकफुट बॉल आणि सरळ लेग साइडला मोठा शॉट आणि हा सरळ 6 धावा. शिवराज भाऊ युवा मंच यांच्या टीम कडून पहिला षटकार तेजस रवींद्र पाटील यांच्या बॅटद्वारे. थोडा स्लोअर टाईपचा बॉल होता आणि सरळ बॅटच्या खाली होता, या कारणाने हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. आपल्यासोबत उपस्थित आहे स्वराज ऑटोचे संचालक श्री अजय दादा चौधरी यांचं भास्कर मागे
जुन्या गाड्या खरेदी विक्रीचं ऑफिस आहे भास्कर मार्केटला. स्वराज ऑटोचे संचालक अजयदादा चौधरी हे आपल्या पंकज सीड्स म्हणजे हर्षल भाऊ यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्या ग्राउंडवर उपस्थित आहेत. यांचं सहर्ष स्वागत करण्यात येतं. काही झालं रे. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. या चौथ्या ओव्हर नंतर असेल ड्रिंक्स ब्रेक. आणि पुढचे बॅट्समॅन असतील निलेश चव्हाण. यांचा पहिल्याच बॉलवर रिव्हर्स स्वीप करण्याचा ट्राय केला आणि हा बॉल सरळ यष्टीरक्षक अक्षय अत्तरदे यांच्याकडे आणि हा बॉल असेल डॉट बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन 3 विकेट. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाऊ द्यायची पिसार काका. डीजे ड्रिंक्स ट्रॉलीचे पॉयजन असतील डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील आणि ड्रिंक ट्रॉली सोबत उपस्थित आहेत आपले सगळ्यांचे आवडते आणि लाडके पिसाळ काका. डीजे पवार कंस्ट्रक्शन या संघाकडून पुढची ओव्हर घेऊन आले राहुल पाटील आणि पहिल्याच बॉल यांनी डॉट टाकलेला आहे. पवार कंस्ट्रक्शन संघ इथून खूपच कंजूस गोलंदाजी करत आहे आणि जर इथून शिवराज भाऊ युवा मंच या संघाला मोठा स्कोर उभा करण्याची गरज असेल तर इथून 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन आपल्या संघासाठी जोडण्याची गरज असेल. गुडलेनवरनं बॉल हिट करून सरळ यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षक अतुल झोपे या बॉलला डॉक्टर श्री जितेंद्र भाऊ नारखेडे यांच्या बॉलिंग एंडकडून तिसरा बॉल घेऊन येत आहे राहुल पाटील. हा बॉल सरळ यॉर्कर लेनचा बॉल. या बॉलवर सिंगल रन काढून संतुष्टी मानावी लागेल.
फुल टॉल मारून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. इथून अशीच फटकेबाजी चालू ठेवणी पडेल. आपल्या टीमसाठी मोठा स्कोर पाहिजे असेल तर शिवराज भाऊ युवा मंच या संघाला अरे बॉल तोच आहे बाहेरचा आहे. नाही ओके चालतोय ना. चालतोय त्यांना. पस्तीस रन 3 विकेट. 5वा बॉल. हा बॉल यॉर्कर लेनचा बॉल होता. इथं ड्राय कोर्नीला सिंगल काढून घेतलेला आहे. पवार कंट्रेशन आपल्या टीम साठी खाशी कंजूस गोलंदाजी करताना दिसून येत आहे. आणि शिवराज भाऊ युवा मंच इथून जर मोठा स्कोर उभा करण्याची गरज असेल तुम्हाला इथून मोठे फटके खेळावे लागतील. वापस हा सरळ सेम यॉर्कर लेनचा गेंद आणि हा बॉल डॉट बॉल नसून इथे सिंगल निघाला आहे लेग बायच्या स्वरूपात. पाच षटकांची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. 37 धावा 3 गडी बाद. शिवराज भाऊ युवा मंच या संघाला जर आता मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर आता पवार कन्स्ट्रक्शनच्या गोलंदाजांवर हल्ले आणि प्रतिहल्ले चढवावे लागतील. अक्षय अत्तरदे ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 38 धावा. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून गोलंदाजी करतायत. अक्षय अत्तरदे, तेजस पाटील स्ट्राईकला असतील. वेगवान चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे चेंडू जातोय. दरम्यान 1 धाव मिळते. निलेश चव्हाण आता स्ट्राईकला असतील. सामना करतील अक्षय अत्तरदे यांचा. पंकज सीड्स वर्सेस श्री पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी या 2 संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण यायचंय. यावेळेस कटर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. चांगला चेंडू. चांगला यष्टीरक्षक अतुल झोपे यांचं डॉट बॉल. चला वाईट साठीचा रिव्ह्यू. वैध चेंडू. व्हॅलिड डिलिव्हरी. वाईट नाहीये.
39 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय अत्तरदे भादली एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात. सामना करतील निलेश चव्हाण. यावेळेस फटका फसलाय का तर नाही. चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. पंचेचाळीस धावा. यावेळेस गती कमी केलेली आहे परंतु फटका चांगला आहे. जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. षटकार. निलेश चव्हाणची दहाड आणि त्याने फोडलाय पहाड. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे शिवराज भाऊ युवा मंच संघाचं. चला, पहिलं षटक किफायती टाकलेलं होतं परंतु या षटकात चांगले फटके पडलेले अक्षयला. गतीत परिवर्तन चांगलं, यष्टी रक्षण, चतुराई दाखवलेली आहे. तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाते. बघूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. यष्टीचीच साठी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेलेली आहे. सेफ. षटक संपलंय. षटक संपलेलं आहे. बघा, पहिला चेंडू वाईड, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 डॉट, 2 षटकार आणि हा डॉट. वाईडचा रिव्ह्यू घेतला होता, तो वाईड नव्हता. सहा षटकांची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आता या डावातले शिल्लक. 7 षटकांचा हा सामना असेल. यानंतरचे प्रत्येक सामने लीग स्टेज पर्यंत जे 7 षटकांचे असतील. गोलंदाजी करायला आलेले अतुल झोपे. तेजस पाटील 14 चेंडू 17 धावाकडून चांगली फलंदाजी करतायत. 51 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर. लो फुल टॉस, काउस कॉर्नर कडे बॅट बाउन्स आणि हा चौकार. 55 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद. यावेळेस पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. बॅटची कड घेतलेली होती. बाईचा इशारा आलेला आहे. 1 धाव.
ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. तीन चेंडू झालेले आहेत या डावातले, 3 चेंडू शिल्लक. अतुल झोपे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. वेगवान चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण ललित कोळीचं. ललित कोळी या चेंडूला अडवतोय. 58 धावा झालेल्या आहेत. निलेश चव्हाण 10 चेंडू 21 धावा. अतुल झोपे यांचा या षटकातला 5वा चेंडू असेल. निलेश चव्हाण सामना करतील. यावेळेस संपूर्ण गती काढून घेतलेली होती. स्लोअर वन, चांगली चतुराई, चांगलं मिश्रण करतायत अतुल झोपे. एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत, चांगलं नेतृत्व करता. पवार कन्स्ट्रक्शन या संघाचे कर्णधार आहेत. ऑन साइडला टोलवलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झालेले आहेत. युवा मंच या संघाने 59 धावा केलेल्या आहेत, 5 गडी बाद. आणि पवार कन्स्ट्रक्शन या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 7 षटकांमध्ये 60 धावांची आवश्यकता. लॅबोरेटरी संघाचे कर्णधार प्रणव पोळ. चला, चेतन पाटील आणि केतन अत्तरदे युवा अष्टपैलू खेळाडू, कटर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. किट्टू कटर या नावाने क्रिकेट क्षेत्रात परिचित.
चला नाणेफेक होते आणि आपण बघू शकतो स्क्रीनवर काही शाळकरी मुलं या सामन्याचा आनंद लुटताना. श्री पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीचे कर्णधार प्रणव पोळ यांनी नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. 7 षटकांचा हा सामना सुशिलाई आर्ट अँड फॅब्रिकेशन द्वारा प्रायोजित चौकार आणि षटकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आपण अक्षय अत्तरदे सारख्या फलंदाजाला करू शकत नाहीये आणि केलं तर काय होतं. चला चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे अक्षय अत्तरदे यांनी. वन बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचलेली आहे. नऊ धावा झालेले आहेत पवार कन्स्ट्रक्शन संघाच्या. भावेश वाघ आता स्ट्राईकला असतील.
पवार कन्स्ट्रक्शन या संघाकडून. परशुराम कोळी गोलंदाजीला आलेले आहेत पहिलं षटक घेऊन. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून. चला वेळेचं भान ठेवायचंय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. अक्षय अत्तरदे आणि भावेश वाघ या दोन्ही फलंदाजांनी चौकाराने आपलं आपलं खातं उघडलेलं होतं. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आणि साईड स्क्रीनला जाऊन धडकलेला आहे. तेरा धावा झालेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू असेल परशुराम कोळी यांचा. चला 13 धावा झालेले आहेत. इम्प्रोव्हायझेशन आणि षटकार. पहिलं षटक संपलेलं आहे. 19 धावा बिनबाद 19. पवार कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या. हो यावेळेस एक संधी होती. बॉलरचं नाव सांगायचंय. चला शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलेला आहे. चांगला फटका. चौकार येतोय. धावसंख्या 24. भावेशच्या बॅट मधून आलेला आहे एक चांगला फटका. शॉर्ट ऑफ लेन चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार. सगळ्यांचा बाप आला. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशील. लढाईच्या वार्ता करू नको तू फोटोत चिपकून राहशील. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळी ढगात जाशील. लढाईच्या वार्ता करू नको तू फोटोत चिपकून राहशील. दोस्तांच्या मनातला दिलदार राजा मी पवार दमदार नाही रे.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ द पिच लँड झालेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावा 31 चेंडूत 29 ची आवश्यकता. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलाय. लॉग ऑन सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. मार्केट आता आपलं आहे. 2 षटकांची समाप्ती. 37 धावा बिनबाद 37. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. परशुराम कोळी गोलंदाजीला आलेले आहेत. 37 धावा झालेल्या आहेत. 30 चेंडू 23 ची आवश्यकता. चला वेळेचं भान ठेवायचंय. वेळेचं भान ठेवायचंय. खेळाडूंनी वेळेचं भान ठेवायचंय प्लीज. राईट आर्म राऊंड द विकेट. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. बॅटची कड. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सदोतीस धावा 1 गडी बाद. तिसरे षटक सुरू आहे. बाद होणारे फलंदाज आहेत अक्षय अत्तरदे. परशुराम कोळी यांच्या गोलंदाजीवर यष्टेलच्या मागे निलेश चव्हाण यांनी चांगला झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल झालेले जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्टार क्रिकेटर अतुल झोपे. शॉट ऑफ लेंथ. चेंडू हाफच फुल केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आलेला आहे. 1 धाव आपलं खातं उघडतायत अतुल झोपे. अडतीस धावा. फुलटा चेंडू ऑन साइडला टोलवलेला फटका. गॅप मध्ये आणि चौकार. वाईड लॉंग ऑन सीमा रेषेकडे हा चेंडू गेलेला आहे. पवार कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या 42. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह. 1 धाव मिळते. 10 चेंडू आणि 35 धावा. भावेश वाघ. 43 धावा झालेल्या आहेत पवार कन्स्ट्रक्शन संघाच्या. 17 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू
आणि डीप मिड विकेट सीमा रेषा पार दणदणीत षटकार. तीन षटकांची समाप्ती 49 धावा 1 गडी बाद. तर बघा क्रिकेटमध्ये अतुल झोपेला एका चांगल्या फलंदाजाच्या रूपात ओळखलं जातं. तर फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवर एक मोठा फटका खेळलेला होता आणि षटकार वसूल केलेला होता. असं म्हणतात की शेर के सामने घास, शेर के सामने मांस, घोड़े के सामने घास और अच्छे बल्लेबाज के सामने फुलटॉस गेंद नहीं करनी चाहिए, असं आमचे एक साथी समालोचक होते सौरभ राजपूत, ते म्हणायचे. तर फुलटॉस चेंडू जर चांगल्या फलंदाजाला टाकला तर तो समाचार घेतल्याशिवाय राहत नाही आणि अतुल झोपेने ते करून दाखवलेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका, षटकार आहे की चौकार, पंच पुष्टी करतील. चौकार. ईश्वर राजपूत यांचा पहिला चेंडू. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे पवार कन्स्ट्रक्शन या संघाचं. 53 धावा. चांगल्या धावगतीने जर हा सामना जिंकला, चेंडू हवेत फटका फसला परंतु खेळाडू पोहोचेल का, तो थोडक्यात राहिलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. चला 5 धावांची आवश्यकता आणि भावेश वाघला अर्धशतकासाठी 9ची आवश्यकता, जिंकायला 5ची आवश्यकता. ईश्वर राजपूत यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. चला प्रणव पोळ आपल्या संघाला घेऊन सज्ज व्हायचंय. पाच धावांची आवश्यकता आहे. फुलटो चेंडू आणि झेल हातात. परशुराम कोळी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तर दुसरा गडी बाद झालेला आहे. चला ज्युनियर संघ मालक वैभव आता स्ट्राईकला असतील. ऑन साइडला टोलवलेला फटका. वैभव पवार आपलं खातं उघडत आहेत. षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पवार कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या 56 धावा, 18 चेंडू आणि 4ची आवश्यकता. एक धाव. पवार कन्स्ट्रक्शन संघाला विजयासाठी 3ची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि खूप मोठा षटकार. इवला बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारतोय षटकार. झुकेगा नाही साला. ठोकलाय पठ्ठ्याला षटकार. आणि पवार कन्स्ट्रक्शन या संघाने हा सामना जिंकलेला आहे. या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे भावेश वाघ. चला पुढील संघाने आपली प्लेइंग 11 अपडेट करायची आहे.